आता एक प्रश्न मला येतो मनामध्ये, की हा तुला पुस्तक लिहिल्यानंतर किंवा काही अजून पॉडकास्टमध्ये तुला चांगल्या प्रतिक्रियाही मिळाल्या असतील, पण जेव्हा तू ही प्रक्रिया सुरू होती किंवा तू ठरवलंस की आता अगदी तुझ्या पहिल्या पॉडकास्टपासून तू म्हणतोस की लैंगिकता या विषयावर बोलायचं आहे किंवा काम करायचं आहे, तेव्हा तुझ्या मित्रमैत्रिणींची जवळच्या किंवा नातेवाईकांची काय प्रतिक्रिया होती? हाऊ दे रिॲक्टेड? सगळ्यात पहिला मला काय म्हणू त्याला की असं थोडा विरोध असं नाही, पण शंका थोडीशी आईच्या मनात होती माझ्या. आणि ती म्हणत होती की काही गरज आहे का या विषयावर लिहायची, या हाच विषय सापडला का तुला, असं जे टिपिकल आपण मध्यमवर्गीय घरात जे म्हणलं जातं की बाबा काय गरज आहे यात करण्याची काम, असं तिच्याकडनं एक आलेलं. पण मला चांगलं पण असं वाटतं की जेव्हा ही लेखन मला सुरू झाली वर्तमानपत्रात, तेव्हा पहिल्या लेखानंतर ती मला आवर्जून म्हणलेली की नाही, तू जे करतोयस ते बरोबर आहे, म्हणजे तुझी भूमिका किंवा तुझी जी मांडण्याची पद्धत आहे तर ती अतिशय काय म्हणू की उत्तम आहे. त्यामुळे तिने आपणून तो लेख तिच्या सगळ्या काय म्हणू भिशी मंडळात किंवा भिशी ग्रुपमध्ये आणि गीता मंडळात वगैरे प्रसारित केलेला. तर मला असं वाटतं की ही मोठी पावती माझ्या दृष्टीने झाली आणि मग मी पण त्यानंतर जरा निश्चिंत झालो. पण मग असंही काही झालं असेल ना की डॉक्टरांशी तुझी बोलतेस तर त्यांच्यासुद्धा कदाचित असं काही कोणी म्हणलं तुला का की अरे आम्ही आहोत ना, तू कशाला? नाही, उलट डॉक्टरांची भूमिका ही सकारात्मक मला जाणवली. कारण ते म्हणाले की आम्हाला बऱ्याचदा असं म्हणलं तरी त्यावर तसा वेळ काढता येत नाही, कारण रोजच्या धबाडक्यातनं तो वेळ मिळत नाही. आणि दुसरीकडे लिहायचं म्हणलं किंवा मांडण्याचं म्हणलं तरी ती शैली आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे तू हे करतोयस हे खूप चांगलं आहे आणि काही या बाबतीतली मदत लागली तरी सांग. अजून एक मला प्रसंग आठवतो की एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, तर ते मला एकदा म्हणलेले की आवश्यकता काय आहे, म्हणजे तू जसं सुरुवातीला म्हणलास तसं काय गरज आहे, हे संवाद आणि या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे, ते आपसूक मिळत आलंय पिढ्यानपिढ्या, तर मग काही गरज नाही आहे असं त्यांचं मत होतं. पण त्याच्यानंतर 6-1 महिन्यांनी त्यांचा मला आपणून फोन आलेला आणि ते म्हणाले की नाही, तू जे करतोयस ते योग्य आहे आणि तू राईट ट्रॅकवर आहेस.